तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं शेगाव जाण्यासाठी सगळ्यांची गप्पा वगैरे मारणं चालूच होतं. मग तेवढ्यात आपली आली क्रुझर आल्याच्या नंतर आपले रितेश काका आजचे ड्रायव्हर होते. मग रितेश काका म्हणल्यावर विशेष करतात. तर तेवढ्यात आपलं गोटू काका पण आले. मग गोटू काका आल्याच्या नंतर आपले कुसुमताईचे गप्पा चालूच होते. मग गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर सगळेजण बसले गाडीत बसल्याच्या नंतर आपण डायरेक्ट आलो डॅमवर आल्याच्या नंतर आपले काय 2च गेट चालू होते. मग 2 गेट झाल्याच्या नंतर आपलं काय हातात आला नाश्ता. मग नाश्ता वगैरे केला गाडीतच. मग नाश्ता वगैरे केल्याच्या नंतर आपण डायरेक्ट आलो पंपावर आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळेजण बाहेर आले होते. मग बाहेर आल्याच्या नंतर गप्पा वगैरे मारणं चालूच होतं हर्षल भैया आणि त्याचे पप्पाचे. मग काय आपण डिझेल वगैरे टाकलं गाडीत. मग डिझेल वगैरे टाकल्याच्या नंतर सगळेजण बसले गाडीत बसल्याच्या नंतर आपण डायरेक्ट निघालो शेगावकडे. मग तेवढ्यात आपले गोलूभाऊ पुष्पा सारखे बसले होते. मग तेवढ्यात आपण डायरेक्ट आलो हॉटेलवर. मग हॉटेलवर आल्याच्या नंतर सगळ्याच चालू होतं जेवण. मग जेवण वगैरे केलं. मग जेवण वगैरे केल्याच्या नंतर आपल्याला भरायच्या होत्या पाण्याच्या बॉटल. मग पाण्याच्या बॉटल वगैरे भरून घेतल्याच्या नंतर डायरेक्ट आपण निघालो शेगावकडे. तर फायनली आपण आलो डायरेक्ट शेगावमध्ये आल्याच्या नंतर आपली गाडी वगैरे पार्किंग केली. मग गाडी पार्क केल्याच्या नंतर आपण निघालो मंदिराकडे. मग मंदिरात आल्याच्या नंतर चप्पल वगैरे सोडल्या. मग चप्पल वगैरे सोडल्याच्या नंतर निघालो आपण डायरेक्ट दर्शनासाठी लाईन मध्ये. मग लाईन मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, गर्दी पण खूपच होती आणि गरमी पण खूपच होऊ लागली. त्यामुळे आम्हाला दर्शनाला वेळ पण खूपच लागली. तर मधात मोबाईल पण अलाउड नव्हता. मग काय दर्शन वगैरे झालं. मग दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट आलो बाहेर आल्याच्या नंतर काय आपल्या प्रसादाच्या दुकानावर आलो. मग प्रसादाच्या दुकानावर आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, प्रसाद वगैरे घेतला. मग प्रसाद वगैरे घेतल्याच्या नंतर आपले गोटू काका आणि अमोल काका राजुलाची वगैरे खाणं चालूच होतं. मग तेवढ्यात काय आपल्या हर्षल भाईने अननस घेतलं. मग अननस वगैरे घेतल्याच्या नंतर काय आपल्या गोलूभाऊ साठी जत्रा वगैरे केली. मग जत्रा वगैरे केल्याच्या नंतर काय आपण डायरेक्ट निघालो घराकडे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.